पुकारू का? निलेश भैया भोसले मित्रसमूह यांच्या वतीने निगडी गावचा खेळाडू अथर्व या गोलंदाजाला 100 रुपयाचं पारितोषिक इथं घोषित केलं जातं. अथर्व याला 100 रुपयाचं पारितोषिक इथं घोषित केलं जातं. चला क्षेत्ररक्षणाचा इथं आता आपल्याला सजवताना दिसतोय तो कॅप्टन विशाल. वाघोली संघ ओपनिंग फलंदाज मैदानात दाखल झालेत. स्ट्राईकला जर पाहायला गेलं तर सुधीर कापरे आणि नॉन स्ट्राईकला जर असेल तर खेळाडू विनोद. दोन्ही ओपनिंग फलंदाज मैदानात सज्ज झालेत. 5 ओव्हरचा सामना पाहतोय सुधीर आणि विनोद. निगडी संघ यांनी खूप चांगल्या पद्धतीने खेळ केला, त्यांचं नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी आहे. पहिल्या 2 ओव्हरला मात्र 3 ओव्हरला बॅकफुटला होते. 3 ओव्हर 21 धावसंख्या आपण पाहिली मित्रांनो. यानंतर मात्र विकी यांनी गोलंदाजांचा फारशा पाडला आणि 61 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. यानंतर मात्र गाडदर संघ विजयाचा संघर्ष करताना देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. सामना हा कौतुकास्पद होता, पाहण्याजोगा होता. दोन्ही संघामध्ये खेळाडूंचा भरणा चांगला होता. वाघोली वर्सेस बावधनी चालू असणारा सामना आपण पाहतो. एका बाजूला जर पाहिलं तर एकगाव 11 साठी कोरेगाव तालुक्यातील हा संघ, तर एका बाजूला वाई तालुक्यातील हा नामवंत खेळाडूंचा संघ. चला पंच सामना चालू करायचा, सहकार्य करा पंच. 5 ओव्हरचा सामना. निलेश भोसले, विशाल, मयूर, साहिल असे चांगले खेळाडू आपल्याला बावधन संघाकडून पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालाय तो बावधन गावचा अष्टपैलू खेळाडू, वैयक्तिक पहिली सांघिक पहिलीवर घेऊन सज्ज झालाय तो मयूर भोसले. नाही थांबा 1 मिनिट. सांग ना. पंच 1 मिनिट थांबा. मयूर 1 मिनिट. राजू शिर्के सर जरा माईक जवळ यायचंय, पटकन या जरा. खेळाडू खेळतोय. नॉन स्ट्राईकला विनोद, गोलंदाज मात्र मयूर भोसले गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक पहिली सांघिक पहिलीवर घेऊन सज्ज झालाय. आजच्या दिवसातील हा 5वा सामना आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण मध्ये नक्कीच बदल वारंवार करताना दिसेल, कारण की एका बाजूला लेफ्ट हँड बॅट्समन आहेत, एका बाजूला राईट हँड बॅट्समन आहेत. नक्कीच इथं बॅकवर्ड रिजनला चेंडू गेलेला आपण पाहतोय. हा चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये, इथं मिळतील 1 धाव. पहिली ओव्हर मात्र मित्रांनो जर पाहिली तर प्रगती पथावरती आहे. मयूर भोसले उत्कृष्ट फलंदाज आहे, तितक्याच दर्जाचा तो गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतो. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर बावधन बी संघ या संघाने याच मैदानावरती प्रतिनिधित्व केलं होतं. आज मात्र तिसऱ्या दिवसामध्ये बावधन ए संघ आज आपल्याला खेळताना दिसतोय. मयूर भोसले घेऊन चाललाय चेंडू, सामना करतोय तो सुधीर. हा टप्प्यातला चेंडू, इथं मात्र उंच असा मारलेला चेंडू, इथं मिळतोय 6 धावा. या मिळतोय 6 धावा. धावसंख्येला कलाटणी धावसंख्या जाते 7च्या घरात. माजी खेळाडू महेंद्रसिंग धोनी यांच्या जर्सीचा क्रमांक 7. इथं मात्र धावसंख्या वाघोली संघाची 7. पुन्हा एकदा उंच असा मारलेला फटका जातोय डिक्लेअर झोन मध्ये. डीके 1 रन. इथं मिळतात 8 धावा धावफलकावरती पाहिला. या 8 धावींसोबत
पॉवर प्लेची ओव्हर जर पाहिली तर मयूर भोसले स्वतः गोलंदाजीच्या मार्कवरती घेऊन सज्ज झाला होता. पहिला चेंडू एका धावेसाठी होता, दुसरा मात्र सीमा रेषेबाहेर, या 6 धावा मिळाल्या. तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव, अशा तब्बल 8 धावा वाघोली संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सर रवींद्र जडेजा यांच्या जर्सीचा क्रमांक 8 आपण पाहतोय. इंडिया संघाचा हा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यांना सर नावाची उपाधी महेंद्रसिंग धोनी या कर्णधारांनीच दिली होती. इथं धावसंख्या 8 पाहतोय. चौथा सामना वाघोली वर्सेस बावधन. टॉस जिंकून सर्वप्रथम बावधन संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. स्वयंसेवक विनंती असेल आपण चेंडू लवकरात लवकर द्यायचा आहे. सहकार्य करा स्वयंसेवक. क्षेत्ररक्षण नक्कीच बदल करावा लागतो कारण की एका बाजूला लेफ्ट स्वतःच्या देखील आहे पण संघासाठी देखील 8 धावा पाहतोय. घेऊन चाललाय चेंडू मयूर भोसले. सामना मात्र करेल सुधीर जो उजव्या हाताचा डाव्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुंदरसा लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका. इथं मात्र किती धावा होतात पाण्याजोगा असेल. क्षेत्ररक्षक तितक्या चांगल्या पद्धतीने चपळाईने आले निलेश भोसले. या 2 धावा मिळतील पण या 2 धावेसोबत धावसंख्यात वाढ. धावसंख्या जाते बिनबाद 10. पहिली ओव्हर मात्र पॉवर प्लेची तोडायची फोडायची जोडायची मारायची. ती ओव्हर मात्र मयूर भोसले बावधन गावचा गोलंदाज स्वतः घेऊन सज्ज झालाय. घेऊन चाललाय चेंडू. सामना करेल सुधीर. सुंदर असा मारलेला चेंडू इथं लेग साईडच्या दिशेने. इथं मात्र कार्पेट स्ट्रोक म्हणावा लागेल. क्षेत्ररक्षक तितक्या चांगल्या चपळाईने निलेश भोसले चेंडूवरती जाताना पाहिला. 1 धाव पूर्ण. धावसंख्येला कलाटणी. धावसंख्या जाते ती 11च्या घरात. मित्रांनो क्रिकेट हा खेळ हा सांघिक खेळ असतो आहे आणि या सांघिक खेळामध्ये क्रिकेटमध्ये 11 खेळाडू मात्र मैदानामध्ये ताबा घेताना पाहतो आणि 11 खेळाडूंचा भरणा असणारा 11चा आकडा मात्र आता आपण वाघोली संघाची धावसंख्या मात्र 11च्या घरातच जाऊन थांबतोय. मयूर भोसले पहिल्या ओव्हरचे काही चेंडू शेष शिल्लक बाकी. घेऊन चाललाय चेंडू. सामना करेल तो विनोद. ब्लॉक पद्धतीचा चेंडू म्हणावा लागेल. ओव्हर समाप्त. पंच राजू शिर्के यांच्या माध्यमातून हा निर्णय येतोय. 1 ओव्हर समाप्तीनंतर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये वाघोली संघाला फक्त 11 धावा मिळवता आल्या. सुंदर गोलंदाजी केली. एक फक्त षटकार पाहायला मिळाला मात्र बाकीच्या चेंडूवरती 1-2 चा झोन होता आणि 1 ओव्हर समाप्तीनंतर बिनबाद 11. अष्टपैलू खेळाडू राजत जवळ इथं मात्र दाखल झालेलो आपण पाहतोय. आज मात्र वेळात वेळ काढून मैदानावरती शुभम वाळेकर आणि राजत जवळ यांचं आगमन. आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं देखील मनापासून स्वागत. चला गोलंदाजीच्या मार्कवरती स्वतः कर्णधार आपण पाहतोय विशाल पिसाळ. वैयक्तिक पहिली सांघिक दुसरी ओव्हर घेऊन सज्ज झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच परिवर्तन पाहायला मिळाले. स्ट्राईकला पुन्हा एकदा पाहतोय आपण सुधीर. तब्बल 5 चेंडू 11 धावा वैयक्तिक धावसंख्या आपण पाहतोय ते सुधीर या फलंदाजाची. ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता. इथं मात्र चेंडूला दिलाय सन्मान. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. या मिळतील 6 धावा. धावसंख्येला वाढ. धावसंख्या जाते ती 17च्या घरात. भारतीय संघाचा विकेट किपर ऋषभ पंत. एबी डिव्हिलियर्स साऊथ आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ज्यांनी जर्सी क्रमांक 17 गाजवली. ती धावसंख्या मात्र 17च्या घरामध्ये वाघोली संघाने इथं दाखल केलेली आहे. विशाल घेऊन चाललाय चेंडू. सामना करतोय सुधीर. सुंदर फलंदाजी पाहतोय. आखोड पद्धतीचा चेंडू इथं निर्धाव पद्धतीने पाहायला मिळाला. बॅकवर्ड रिझनला गेला. यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू मित्रांनो स्थिर झाला. यासोबत धावसंख्येला या चेंडूवरती मिळाला लगाम. आता मात्र विशाल चांगली गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाले. घेऊन चाललाय चेंडू. सामना करणार होता तो सुधीर. इथं मात्र पुन्हा एकदा पंचांचा ओके चेक करायचं.
तर अंपायर इथं आपल्याला पाहायला मिळतंय काय आहे हा चेंडू. अंपायर निर्णय येतोय अतिरिक्त चेंडू स्वेअर मारा चुकीचा मारा वाईट चेंडू पंचांच्या हात जमिनीला समांतर धाव मिळाली अवांतर धावसंख्या जाते एका घरात पुढे. धावसंख्या मित्रांनो पोहोचती 18च्या घरात. फलंदाज मात्र सुधीर ऑन द फायर. पुष्पा झुकेगा नहीं साला. सुंदर असा मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. इथं मात्र पंचांच्या हात पुन्हा एकदा आपल्याला जमिनीला समांतर दिसली अवांतर धाव मिळते. धावसंख्या जाते विषम संख्येच्या घरात 19च्या घरामध्ये. इथं मात्र 19 धावा धावफलकावरती पाहतो. सलग 2 चेंडू अवांतर मिळाले आपल्याला पाहायला. अतिरिक्त चेंडू धावसंख्या वाईटच्या माध्यमातून 2 घरात पुढे. 19 धावा मित्रांनो आपण धावफलकावरती पाहतोय. विशाल पिसाळ कर्णधार स्वतः गोलंदाजीच्या मार्कवरती. फलंदाज मात्र विस्फोटक फलंदाज सुधीर जो वाघोली संघाचं प्रतिनिधित्व करतोय. ओपनिंगला येऊन 6 चेंडू 17 धावा मात्र वैयक्तिक अशा त्याच्या स्वतःच्या बॅटीतून निघालेल्या आपण पाहतोय. बॅकवर्ड रिझनला गेला डिकी मध्ये गेलेला हा चेंडू 1 धाव देऊन जाते संघाला. धाव संख्या 20च्या घरात. विशाल पिसाळ वैयक्तिक सुंदर अशी गोलंदाजी करतात. पहिला चेंडू स्वेअर मारा होता दुसरा निर्धाव होता. 2 नंतर लगातार चुकीचे चेंडू वाईटच्या स्वरूपात. आता मात्र कमबॅक केलं आणि 1 चेंडू आता जो होता तो डिक्लेअर मध्ये गेला. अशा जर पाहायला गेलं तर 3 चेंडूंचा खेळ दुसऱ्या ओव्हरमधला संपला. 9 धावा मात्र या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर आल्यात. नक्कीच कार्पेस्ट्रोक ड्राईव्हचा फटका. इथं मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं चुकीचं पाहायला मिळालं. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण आणि धाव संख्या जाते 21च्या घरात. काय क्षेत्ररक्षण होतं मित्रांनो इथं. साहिलच्या माध्यमातून आपण इथे क्षेत्ररक्षण पाहिलं. स्ट्रोक मात्र चांगला पॉवरफुल होता. कार्पेट स्ट्रोक म्हणावा लागेल. मैदानाला गुदगुल्या करत चेंडू गेला साहिलच्या हातामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये विशाल पिसाळ परिवर्तन करताना पाहतोय कारण की येणारा फलंदाज स्ट्राईकला असेल तो उजव्या हाताचा हा खेळाडू विनोद. आतापर्यंत विनोद याने 1 चेंडू फेस केलाय कारण की सुधीर याने 9 चेंडू मध्ये 19 धावा वैयक्तिक अशा धावफलकावरती सजवल्यात. घेऊन चालला चेंडू विशाल. सामना करेल विनोद. निर्धाव पद्धतीचा चेंडू बॅकवर्ड रिझनला गेला. स्लोअर पद्धतीचा चेंडू आपण पाहिला. फलंदाजाला का हा चेंडू समजला नाही. आता मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती विशाल पिसाळ याच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजीचं क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजी पाहायला मिळते इथे आपल्याला बावधन ए संघाकडून. दिलाला सलामीचा स्ट्रोक इथं लेग साईडच्या दिशेने पॅव्हिलियनला मुजरा. हा मिळतात 6 धावा. धावसंख्याला कलाटणी. धावसंख्या 2 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावरती पाहतोय बीन बाद 27. आता मात्र पहिल्या इनिंग मधील 18 चेंडूचा खेळ शेष शिल्लक बाकी. येणारे गोलंदाज नक्कीच पाहण्याजोगे असतील. माझ्या माहितीनुसार येणारा गोलंदाज विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जातं बावधन गावचा हा खेळाडू निलेश भोसले. निलेश भोसले मित्र समूह चे सर्व निलेश भोसले वैयक्तिक पहिली सांघिक तिसरी ओव्हर घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होत आहेत. याच मैदानावरती जर पाहिला गेलं तर राजू शिर्के आणि निलेश भोसले या 2 खेळाडूंनी या 2 धोरणदारांनी WPL चं आयोजन केलं होतं. आज मात्र निलेश भोसले आपल्या गावासाठी खेळताना पाहतोय. स्ट्राईकला मात्र येतील ते सुधीर. ना स्ट्राईकला विनोद. ओपनिंग जोडी अजूनही मैदानात सज्ज. गोलंदाज आहेत निलेश भोसले.
ओपनिंग जोडी फोडण्याचं नक्कीच काम आता करतील का नाही पाहण्याजोगं असेल. पंच म्हणून काम पाहतात ते कुणाल महांगडे, राजू शिर्के, स्वतः दोघंही पंच हे आयोजक म्हणून चांगली कामगिरी बजावताना पाहतोय आपण की गेले 3 दिवस झाले सलग चांगले नियोजन आपल्याला पाहायला मिळालं. कुमारी अनुश्री राजू शिर्के यांच्या वाढदिवसानिमित्त जे जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणे यांनी जे भव्य दिव्य अशी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं. चांगले सामने आज ह्या 2 दिवसात पाहायला मिळाले. घेऊन चाललाय चेंडू निलेश. नक्कीच कार्पेट स्ट्रोक म्हणावा लागेल. इथं मात्र एक धाव पूर्ण दुसरी घेण्याचा प्रयत्न विनोद याचा पण थांबवलंय ते सुधीर याने आणि धावसंख्येला कलाटणे. धावसंख्या जाते ती 28च्या घरामध्ये. दादा या बाजूला ओके जरा अक्षय इथं मात्र निलेश भोसले यांनी गोलंदाजीच्या मार्कवरती येऊन सज्जता केलेली आहे आणि आता मात्र इथं घेऊन चालू चेंडू क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन कार्पेट स्ट्रोक म्हणावा लागेल. धावसंख्या इथं 4 धावेने पुढे कारण की थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या 4 धावांसोबत धावसंख्या जाते ती 32च्या घरात. चांगली गोलंदाजी करतात ते निलेश भैया आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिली सांघिक तिसरी ओव्हर घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झाले ते निलेश भैया. आता मात्र कमबॅक नक्कीच करतील कारण की गोलंदाजाची इथं आपल्याला चूक पाहायला नाही मिळाली. क्षेत्ररक्षण थोडंसं चुकीच्या दर्जाचं पाहायला मिळालं. विनोदाच्या बॅटीतून निघालेला हा पहिला चौकार. फुलटॉस चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक तैनात, काही डोक्याच्या वरून गेलेला हा चेंडू 6 धावांचा स्ट्रोक होता. या 6 धावांसोबत धावसंख्या जाते ती 38च्या घरात. निलेश भोसले वैयक्तिक पहिली सांघिक तिसरी ओव्हर घेऊन सज्ज झालेत. गोलंदाज मात्र नक्कीच व्हेरिएशन करणारा पाहायला मिळतो. आता मात्र थोडेसे 2 चुकीच्या पद्धतीचे चेंडू आपण पाहिले. ही मॅच झाली पुढील चेंडू निलेश भोसले. हा चेंडू उंच असा मारलेला फटका सीमा रेषेबाहेर. हा देखील 6 धावा. स्वयंशोक चेंडू द्यायचा. ओव्हर अनालिसिस मध्ये पहिला चेंडू मात्र 1 धावेचा होता. दुसऱ्याला मात्र थोडंसं कार्पेट स्ट्रोक पाहायला मिळाला. स्टेट ड्राईव्हच्या दिशेने मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण चौकार आला. यानंतर मात्र सलग 2 चेंडूवरती 2 उत्तुंग असे षटकार पाहायला मिळाले. धावसंख्येला मात्र इथं कलाटणी. धावसंख्या जाते 44च्या घरामध्ये. आता जर पाहिलं तर भारतीय संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग याच्या जर्सीचा क्रमांक 44 होता. जो ज्याच्या आईचा जन्मदिवस 4 होता म्हणून त्याने 44 4/4 असा जन्मतारीख त्याच्या आईची होती. इथं मात्र 44 जर्सी होती. यानंतर मात्र त्याने नक्की जर्सीचा क्रमांक बदलला. आता जाऊया या सामन्याकडे. धावसंख्या जर पाहिली तर 45च्या घरामध्ये रोहित शर्मा यांच्या जर्सीचा क्रमांक 45. ती धावसंख्या मात्र वाघोली संघ. चेंडू 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. तिसऱ्या ओव्हर मधील शेवटचा चेंडू आपण पाहणार आहोत निलेश भैया यांच्या माध्यमातून. काय चेंडू होता, ब्लॉक पद्धतीचा चेंडू. चेंडूने घेतला त्रिफळाची. फलंदाज विनोद मात्र पॅव्हलियनच्या आश्रयाखाली. मी बोललो होतो की पहिल्या 2 ओव्हरमध्ये ओपनिंग जोडी मैदानात अजूनही खेळते. तिसरी ओव्हर इथे सज्ज झाली. निलेश भैया ओपनिंग जोडी फोडणार का, तर तो शब्द नक्की खरा ठरला. विनोद मात्र जातो पॅव्हलियनच्या आश्रयाखाली. सुंदर असा चेंडू ब्लॉक पद्धतीचा आपण पाहिला. एसटीवर जाऊन आदळला. विनोद मात्र पॅव्हलियनच्या आश्रयाखाली. मोठा धक्का, मोठी विकेट, मोठा हादरा, मोठा दणका तो वाघोली संघाला विनोदच्या माध्यमातून. येणारा फलंदाज असेल सुयश. उजव्या हाताचा हा फलंदाज आपण पाहतोय. सुयश येणारा फलंदाज असेल. 3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या मात्र इथं पाहतोय आपण 45. 1 बाद 45. येणाऱ्या पहिल्या इनिंग मधील 12 चेंडूचा खेळ शेष शिल्लक बाकी. चला स्पीडर घ्यायचंय. सहकार्य करा राजू शिर्के सर. गोलंदाजाचं नाव
मयूर दिसतंय. वैयक्तिक दुसरी सांघिक चौथीवर घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती मयूर भोसले सज्ज झालेला आपण पाहतोय. स्ट्राईकला मात्र चांगली फलंदाजी करतोय तो. 10 चेंडू 20 धावांवरती नाबाद अशी फलंदाजी. ओपनिंगला येऊन सुधीर सारखा हा विस्फोटक फलंदाज मैदानात अजूनही सज्ज आहे. सुधीर हे वादळ कोण रोखणार हे पाहण्याजोगे असेल, कारण की येणारे 12 चेंडूचा मित्रांनो खेळ शेष शिल्लक बाकी. यातील पहिले 6 चेंडू मयूरच्या माध्यमातून आपण पाहतोय. मयूर हे वादळ थांबवणार का सुधीर काय करतोय पाहण्याजोगे असेल. इथे उंच असा मारलेला फटका चेंडूच्या खाली. मयूर, मी सांगितलं मयूर हे वादळ थांबवणार का. नक्कीच मयूरने वादळ थांबवलंय. सुधीर जातोय पॅव्हेलियनच्या आश्रयाखाली. सुंदर फटकेबाजी करत होता वाघोली संघाचा हा विस्फोटक फलंदाज. 11 चेंडू 20 धावांची खेळी करून मात्र पॅव्हेलियनच्या आश्रयाखाली जातोय. येणारा फलंदाज असेल आकाश कदम. चला पळत यायचं आकाश, सहकार्य करायचं. सुंदर गोलंदाजी केली मयूर याने. आता वैयक्तिक दुसरी सांघिक चौथीवर घेऊन सज्ज झालाय. पहिला चेंडू इथं मात्र रनअप केला. यामध्ये मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला. आकाश येणारा फलंदाज मैदानाचा ताबा घेतो. ऑन स्ट्राईकला फलंदाजी करताना दिसणारे उजव्या हाताचा हा खेळाडू. इथं मात्र गोलंदाज देखील विस्फोटक पाहतोय आपण मयूर भोसले. चला सामना चालू करायचा. स्ट्राईकला असेल आता नवोदित दोन्ही फलंदाज मित्रांनो आपण पाहतोय. ओपनिंग जोडी ही मैदानाच्या बाहेर गेलेली दिसते. तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती निलेश भैया याने विनोदला माघारी पाठवलं. मयूर याने लगेच माघारी पाठवलं तो सुधीर. आता मात्र पंचांचा इशारा. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाते 46च्या घरात. आता मात्र पहिल्या इनिंग मधील 10 चेंडू मात्र शिल्लक. मयूर घेऊन चाललाय चेंडू. सामना करणार होतो आकाश. पंचांचा हात जमिनीला समांतर. नो चेंडू इथं घोषित केलेला आहे आणि डिक्लेअर झोन मध्ये गेलेला हा स्ट्रोक एका धावेने 2 धावेने पुढे. धावसंख्या जाते 48च्या घरामध्ये. स्वयंशोध चेंडू द्यायचा. सहकार्य करा संकेत. तुमचं बॉल घ्या. आकाश याने तब्बल 2 चेंडू खेळून 2 धावा धावफलकावरती सजवल्यात. वैयक्तिक अशा ह्या धावा. सुयश मात्र अजूनही नॉन स्ट्राईकला सज्ज. अजूनही एकही बॉल त्याच्या झोन मध्ये मिळालेला नाही. बॉल आलेला मॅचचाच बॉल यूज करावा. मयूर भोसले सज्ज होतोय. फलंदाज मात्र हा आकाश. उंच पुरा मध्यम दर्जाचे शरीर यष्टी. मात्र इथे टायमिंगला क्रिकेटमध्ये नक्कीच व्हॅल्यू दिली जाते. आता इथं चेंडू खोदून काढला. क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पूर्ण. धावसंख्येला कलटणे. धावसंख्या जाते 49च्या घरात. सुंदर गोलंदाजी केली मयूर या गोलंदाजाने. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र 12 धावा दिल्या होत्या. आता या ओव्हरमध्ये फेकचा चेंडू मात्र एका धावेपर्यंतच त्याने रोखला, थांबवला. येणारा फलंदाज स्ट्राईकला असेल तो सुयश. नॉन स्ट्राईकला असेल आकाश. गोलंदाज असेल मयूर. सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय ते विशाल पिसाळ या कर्णधाराने. कार्पेस्ट्रोक लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. मैदानाला गुदगुल्या करत. क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पूर्ण. दुसरी घेण्याला प्रयत्न देखील नाही. धावसंख्या जाते 50च्या घरात. वाघोली संघाची 50 धावा मात्र धावफलकावरती मित्रांनो आपण पाहतो. 2 खेळाडू मात्र पॅव्हेलियनच्या आश्रयाखाली. पुढील चेंडू मयूर याचा. क्षेत्ररक्षण नक्कीच पाहण्याजोगा आहे. प्रत्येक खेळाडू मात्र प्रत्येक चेंडूला स्टार्टअप करतोय येतोय. हा चेंडू आता खेळून काढला. बॅकवर्ड रिझनला गेला. नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये डिकीला 1 रन मिळतोय आणि या डिकी सोबत धावसंख्या जाते ती 51च्या घरात. सुंदर गोलंदाजी करतोय मयूर. येणारे आता मित्रांनो पहिल्या इनिंग मध्ये 7 चेंडूंचा खेळ शेष शिल्लक बाकी. येणारा गोलंदाज नक्कीच कोण असेल पाहण्याजोगा असेल. त्याच पद्धतीचा चेंडू. इथं मात्र उंच मारलेला फटवा येतोय सीमा रेषे बाहेर.
या 6 धावांसोबत ओव्हर समाप्त. पंचांचा इशारा. 4 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 5-7-57. 2 खेळाडूंच्या मोबदल्यात 57 धावा धावफलकावरती पाहतोय. मित्रांनो, जशा पद्धतीने वाघोली संघाचे जे फलंदाजी करतात त्याच पद्धतीनं बावधन संघाकडे देखील तोड फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पाहायला गेलं तर निलेश भोसले सारखा हा सिक्सर किंग, एका बाजूला मयूर भोसले असेल, विशाल पिसाळ असेल, साहिल असेल, असे चांगले खेळाडूंचा भरणा असणारे विस्फोटक फलंदाज बावधन संघाकडे देखील आपण पाहणार आहोत. मात्र आता जाऊया 5व्या ओव्हरच्या गोलंदाजीच्या मार्कवरती. अमोल वैयक्तिक पहिली सांघिक शेवटचे 6 चेंडू पहिल्या इनिंग मधील घेऊन सज्ज झालाय तो अमोल. उजव्या हाताचा हा गोलंदाज. स्ट्राईकला मात्र असेल तो सुयश. चांगली फलंदाजी करतोय सुयश आपल्या संघासाठी. इथं मात्र अमोल घेऊन चाललाय चेंडू. सामना करणारे सुयश. आखूड पद्धतीचा चेंडू उंच समारलेला फटका. क्षेत्ररक्षक तैनात. निलेश भैयाच्या हातात जाऊन जेल टिपलाय. कोणतीही चुकी नाही. मोठा विकेट, मोठा धक्का. सुयश जातो पॅव्हिलियनच्या आश्रयाखाली. येणारा फलंदाज असेल आशिष. चला आशिष पळत यायचे, सहकार्य करा. धावसंख्या जर पाहायला गेली तर 57 धावा धावफलकावरती पाहतोय. 3 विकेटच्या मोबदल्यात अमोल आला, 1 चेंडू टाकला आणि निलेश भैयाने पॅव्हिलियनच्या आश्रयाखाली सुयशला पाठवला. बावधन ए वर्सेस वाघोली चालू असणारा सामना. बावधन ए संघाने टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारला, कारण की वाघोली संघाला त्यांनी फलंदाजीला प्राचारण केलं. 57 धावा धावफलकावरती पाहतोय. आकाश आणि आशिष आता मैदानामध्ये दिसत आहेत. अमोल घेऊन चाललाय चेंडू. सामना करतोय तो आशिष. आता मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहिला आपण. पहिला चेंडू जर पाहिला तर अमोल यांनी टाकला आखूड पद्धतीचा. मात्र फलंदाजाला स्ट्रोक काही व्यवस्थित घेता आला नाही बॅटवरती. इथं मात्र जेल टिपला. दुसरा निर्धाव पद्धतीचा चेंडू घेऊन चाललाय अमोल. तिसरा. आता मात्र पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा चेंडू इथं पाहिला. बॅकवर्ड रिजनला गेला. डिक्लेअर झोन मध्ये हा गेलेला चेंडू. एक धाव मिळून जाते. धावसंख्या जाते ती 58च्या घरात. उद्या मात्र उद्याच्या दिवसामध्ये अनुश्री राजीव शिर्केच्या वाढदिवसानिमित्त ज्या स्पर्धेचं मात्र पर्व क्रमांक 3 जे चालू आहे, उद्या मात्र बिग बॅटल, बिग मॅच, बिग लॉट पाहायला मिळेल. ऑल महाराष्ट्र ओपनचा लॉट उद्या असणार आहे. फोटोस पद्धतीचा चेंडू इथं मात्र किती धावा असतील? या मिळतील 6 धावा. या 6 धावेसोबत ओके पंचाचा निर्णय चेक करतोय. एकच मिनिट. पंच पंचांचा निर्णय येतोय नो बॉल. इथं फ्री असेल. या 6 धावांनोचा एक अशा 7 धावा धावफलकावरती मिळतात. या 6 आणि 7 धावसंख्या जाते 64 धावा धावफलकावरती पाहतोय. नो चेंडू पंचांचा निर्णय येतोय. थर्ड डाक्टरच्या दिशेने आलेला हा कौल. नो चेंडू इथं दिलेला आपण पाहतोय. अक्षय मात्र इथं पिसवलेला दिसतोय. सुंदर असा उंच असा मारलेला फटका. स्टेट ड्राईव्हचा चेंडू. इथे क्षेत्ररक्षक मयूर भोसलेच्या आवाक्या बाहेरचा असणारा स्टेट ड्राईव्हचा षटकार. नक्कीच या 2 चेंडूवरती सलग 2 षटकार मारले. त्या फलंदाजाचं नाव आहे आशिष. 4 चेंडू आतापर्यंत या खेळाडूने खेळलेत आणि तब्बल 13 धावा धावफलकावरती पाहतोय. अमोल थोडीशी महागडे 2 चेंडू आपल्याला दिसलेत.
पहिला चेंडूला विकेट, दुसरा निर्धाव, तिसरा डिक्लेअर झोन. यानंतर मात्र सलग 2 चेंडू 6 धावांचा असेल. पहिल्या इनिंग मध्ये शेवटचा चेंडू मित्रांनो आपण पाहिल. फलंदाज असेल आशिष, धावसंख्या 70, धाव फलकावरती. सुंदर असा टाकलेला चेंडू, इथं मात्र 1 बाउंड चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. या मिळतील 4 धावा. धावसंख्येला कलट नाही, धावसंख्या जाते 74च्या घरात. ओव्हर समाप्त. एक नोच आहे. ओके, नो ऍड करना. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. एक नो बॉल होता. थोडस 74 आताचे 4 आहे. 75 झाला आता 75 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. स्लोअर पद्धतीचा चेंडू आपण पाहिला. इथं मात्र चौथे धाव घेण्याचा प्रयत्न होता. पंचांचा निर्णय काय होतो पाहण्याजोगा असेल. आउट आहे, म्हणजे 75 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. बावधन संघाला 5 ओव्हरमध्ये 76 धावांचं लक्ष्य, बिग खूप मोठं लक्ष्य बावधन संघासमोर आपण ठेवलेलं पाहतोय. चला, वाघोली संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे, कृपया सहकार्य करा. अजूनही 3 सामने खेळायचे आहेत. आजच्या दिवसामध्ये एक प्रेक्षणीय सामना देखील इथे आम्ही खेळवणार आहोत. आयोजन कमिटीच्या माध्यमातून इथं निर्णय आलेला आहे. त्यामुळे विनंती असेल की वाघोली संघ ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवायचं. येणारं समीकरण असेल मित्रांनो 30 चेंडू 76 धावा. बावधन ए वर्सेस वाघोली चालू असणारा सामना. सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली. 8 चेंडू तब्बल खेळले विनोद या खेळाडूने 23 धावा वैयक्तिक धावफलकावरती लगावल्या. यानंतर मात्र सुधीर हा फलंदाज मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. 11 चेंडू 20 धावा आपण पाहिल्या. आशिष हा खेळाडू 6 चेंडू 13 धावा आणि आकाश 5 चेंडू 10 धावा नाबाद. मयूर याने सुंदर गोलंदाजी केली. पॉवर प्लेची ओव्हर मात्र चांगल्या पद्धतीने टाकली. 2 ओव्हर त्यानं रनअप केलं. या 2 ओव्हरमध्ये एक मासा मात्र नक्कीच पॅव्हिलियनच्या आश्रयाखाली पाठवला. मोठा विकेट त्याने घेतला. सुधीर सारखा हा खेळाडू त्याने टिपला आणि मयूर भोसले याला तब्बल 23 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. चला, बावधन संघाच्या ओपनिंगचे 2 फलंदाज, अष्टपैलू फलंदाज मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. समीकरण येते 30 चेंडू 76 धावा. चला, राजू शिर्के सर, कुणाल मांगडे सर, मैदानाचा ताबा घ्या. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं वाघोली संघ. समीकरण आहे 30 चेंडू 76 धावा. येणारे फलंदाज मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. बावधन ए संघाचे ओपनिंग फलंदाज देखील मैदानात दाखल होताना पाहतोय. यानंतरचा मात्र होणारा सामना बावधन ए आणि वाघोली यांच्या जिंकल तो सामना. जो संघ जिंकल त्याला मात्र निगडी संघासमवेत खेळायचा आहे. त्यामुळे तयार राहायचं, सज्ज राहायचं. दोन्ही संघ मात्र एकमेकांसमोर आज आपण पाहतोय. दोन्ही संघातील खेळाडू मात्र ही अष्टपैलू दर्जाचे आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये जर पाहिलं तर सुधीर असेल, विनोद असेल, आकाश असेल, आशिष असेल, चांगली फलंदाजी केली ती वाघोली संघासाठी. येणारा फलंदाज मैदानाचा ताबा घेताना पाहतोय. बावधन संघाकडून एका बाजूला असेल मयूर भोसले, ज्याने पॉवर प्लेची ओव्हर मात्र चांगल्या पद्धतीने टाकताना आपण पाहिलं. यानंतर मात्र स्वतः कर्णधार विशाल पिसाळ मैदानामध्ये दाखल होताना दिसतोय. दोन्ही संघ मात्र चांगला सामन्याचा आपण
खेळ करताना पाहतोय दोन्ही संघाच्या माध्यमातून. एका बाजूला असेल विशाल, एका बाजूला असेल मयूर आणि गोलंदाजीच्या मार्कवरती असेल विनोद. विनोद देखील हा ओपनिंग फलंदाज होता. स्ट्राईकला माझ्या माहितीनुसार असेल विशाल, नॉन स्ट्राईकला असेल मयूर, गोलंदाज असेल विनोद. पंच म्हणून मात्र नक्की काम पाहतात कुणाल महांगडे आणि राजू शिर्के. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय, सामना चालू करायचा आहे. 30 चेंडू 76 धावा धावफलकावरती विजयासाठी बावधन संघाला असणार आहेत. स्ट्राईकला मात्र चेंज थोडंसं प्लॅन बी. विशाल मात्र नॉन स्ट्राईकला येऊन सज्ज झालाय. मयूर भोसले हा खेळाडू ऑन स्ट्राईकला उजव्या हाताचे दोन्ही विस्फोटक फलंदाज बावधन संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत. गोलंदाजीला असेल तर उंचपुरा हा गोलंदाज विनोद, उजव्या हाताचा हा गोलंदाज. थोडासा व्हेरिएशन पद्धतीने गोलंदाजी करणारा गोलंदाज पाहतोय. समीकरण 30 चेंडू 76 धावा. विनोद घेऊन चाललाय चेंडू, सामना करतोय मयूर, फुलटॉस पद्धतीचा चेंडू. इथं मात्र एक धाव पूर्ण. नक्कीच या सामन्यामध्ये मित्रांनो वाघोली संघाने 75 धावा कुठलेला आहे. 76 धावांचं माफक लक्ष्य मात्र जर बावधन ए संघाच्या समोर ठेवले. समीकरण होतं 30 चेंडू 76 धावा. विनोद पुढील चेंडू, सामना करेल कर्णधार स्वतः विशाल पिसाळ. इथं मात्र बॅकवर्ड रिजनला गेलेला चेंडू आपण पाहिला. थोडस गोलंदाज हा व्हेरिएशन पद्धतीने पाहतोय, थोडस वेगळ्या पद्धतीची युनिक स्टाईल गोलंदाजी पाहिली. निर्धाव पद्धतीचा चेंडू होता. दोन मिनिटं सामना थांबवा फक्त. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या मित्रांनो. ज्या क्युरीज होत्या त्या क्लिअर झालेल्या आहे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली इथं आपल्याला. विनोद सुंदर गोलंदाजीच्या माध्यमातून आत्ताचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला. विशाल पिसाळ यांना हा चेंडू खेळताना थोडीशी तकलीफ झाली, मात्र निर्धाव होता. पुढील चेंडूसाठी सज्ज झालाय तो विनोद, सामना मात्र करेल तो विशाल. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळतोय. 30 चेंडू 76 धावांचं लक्ष मात्र आपण पाहणार आहोत. सामना मोठा चुरशीचा चालू आहे मित्रांनो. स्वेर मारा, चुकीचा मारा, अतिरिक्त धाव. पंचांच्या हात जमिनीला समांतर धाव मिळाली अवांतर. या धावेसोबत धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाते 2च्या घरात. पुढील चेंडू सज्ज झालाय विनोद, फलंदाज विशाल. काय चेंडू होता, सन्मान दिला ऑन साईडच्या दिशेने मारलेला फटका. इथं मात्र चेंडू मैदानाला कार्पेटला गुदगुल्या करत जातोय सीमा रेषे बाहेर. या मिळतील 4 धावा. धावसंख्येला वाढ. धावसंख्या जाते ती 6, बिनबाद 6. आता मात्र नक्कीच विशाल यांच्या बॅटीतून आलेला स्ट्रोक हा पाहण्याजोगा होता. ऑन साईडला फक्त दिशा दिली चेंडूला, मैदानाला कार्पेटला गुदगुल्या करत गेला चेंडू सीमा रेषे पार. धावसंख्येला वाढ. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. विनोद थोडस गोलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करताना दिसतोय. विनोद घेऊन चालला चेंडू, सामना करतोय विशाल. सुंदर असा मारलेला चेंडू. इथं मात्र पॉवर प्लेची ओव्हर पाहतोय सीमा रेषे बाहेरचा हा ऑन साईडच्या दिशेने मारलेला
फटका 6 धावांचा स्ट्रोक. या 6 धावेसोबत धावसंख्या जाते ती 12च्या घरात. अनेक वर्ष क्रिकेट विश्वामध्ये ज्यांनी क्रिकेटमध्ये 12 क्रमांकाची जर्सी गाजवली, सर्व प्रकारच्या स्पर्धेमध्ये वेगळ्या पद्धतीचा आपला ठसा उमटवला, माजी क्रिकेटर युवराज सिंग विस्फोटक फलंदाज, अष्टपैलू खेळाडू ज्यांना ओळखलं जातं. सर्व फॉर्मॅटमधील ट्रॉफी जर कोणत्या खेळाडूच्या माध्यमातून भारतीय संघात दाखल झाले असेल तर ते आहेत युवराज सिंग, ज्यांच्या जर्सीचा क्रमांक 12, इथं धावसंख्या 12. पुन्हा एकदा साईडच्या दिशेने उंच मारलेला फटका, पाहूया किती धावांचा स्ट्रोक असेल. हा चेंडू जातोय वन बाउन्स रेषे पार. या गोलंदाजाचा खरपोच समाचार. धावसंख्येला कलाटणी, धावसंख्या जाते 16च्या घरात. नक्कीच जर धावांचा पाठलाग करायचा असेल तर याच पद्धतीनं बावधन ए संघाच्या फलंदाजांना विस्फोटक मारा करावा लागेल आणि तो मारा मात्र विशाल आणि मयूर यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. गोलंदाज आहेत विनोद. पहिली ओव्हर पॉवर प्लेची, तोडायची, फोडायची, जोडायची, मारायची, फटकवायची, ती ओव्हर घेऊन सज्ज झालाय. काय समाचार घेतलाय आता मात्र मैदानाला कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू जात आहे. पुन्हा एकदा सीमा रेषे पार. या मिळतील 4 धावा. धावसंख्येची वाढ, धावसंख्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये येतात. एक ओव्हर समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती. मित्रांनो, येणारं समीकरण असेल आता मात्र 24 चेंडू आणि 24 चेंडू आणि 56 धावा येणारं समीकरण असेल. फलंदाजी नक्कीच जर पाहायची असेल तर विशाल आणि मयूरची मित्रांनो पहा, संयमी खेळ करताना हे फलंदाज बावधन संघाकडून खेळताना दिसतात. हीच टुर्नामेंट नाही तर अनेक टुर्नामेंटमध्ये या दोन्ही फलंदाजांचा डंका मित्रांनो पाहायला मिळतो. तो डंका देखील आज मात्र विशाल आणि मयूर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. येणारा गोलंदाज असेल यश. वैयक्तिक पहिली सांघिक दुसरी ओव्हर घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालाय. तो यश सामना करेल. आता मयूर. पहिल्या ओव्हरमध्ये समाचार घेतला तर विशाल पिसाळ या कर्णधाराने विनोद याचा तब्बल 20 धावा मात्र धावफलकावरती लावल्या. 5 चेंडू 18 धावांची विस्फोटक फलंदाजी विशाल पिसाळ याने केली. आखूड पद्धतीचा चेंडू पाहिला, इथं मात्र बॅकवर्ड रिजनला गेला. निर्धाव पद्धतीचा चेंडू फलंदाज मयूर याला हा चेंडू काही समजला नाही. युनिक ऍक्शन पाहायला मिळाली. गोलंदाज असेल यश. नवोदित गोलंदाज वाघोली संघाचा. निर्धाव चेंडू, थोडस दोन्ही बॅट्समनच्या मध्ये कनेक्शन, कॉन्टॅक्ट. आता काय करणार, कसं करणार, चेंडू कसा खेळून काढणार. यश सज्ज झालाय गोलंदाजीच्या मार्कवर. काढतो स्ट्रोक. थोडस चेंडूला मैदानाने फसवलं, चकवलं. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण. इथं मात्र या 2 धावा पूर्ण. तिसरा थ्रो, ओव्हर थ्रो डिक्लेअर झोन मध्ये जाऊन स्थिर झाला. 3 धावा धावफलकावरती मिळत आहेत. तब्बल 23 धावा धावफलकावरती पाहतोय. सामना नक्कीच पाहण्याजोगा. 30 चेंडू 76 धावांचं लक्ष समोर ठेवून उभे असणारी बावधन टीम इथं मात्र चांगली फलंदाजी करताना दिसते. यश घेऊन चाललाय चेंडू. 2 चेंडूचा खेळ त्याच्या ओव्हर मधला संपला. इथं मात्र पुढील चेंडू आखूड पद्धतीचा चेंडू बॅकवर्ड रिजनला गेला. यष्टीरक्षकाची सुधीरची चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू. आता मात्र थोडस वॉच करावं लागेल, पाहावं लागेल आणि मग फटकेबाजी आपल्याला करावी लागेल. पंच म्हणून सुंदर काम पाहतात राजू शिर्के, कुणाल महांगडे. चांगलं स्पर्धेचं आयोजन पर्व क्रमांक 3 चौथा दिवस पाहतोय. तब्बल उद्याच्या दिवसामध्ये फायनलचा बिग बॅटल, बिग मुकाबला पाहायला मिळेल. काय चेंडू होता, ब्लॉक पद्धतीचा चेंडू स्टेट राईटच्या दिशेने होता. फटका क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेरचा चेंडू. या मिळतील 4 धावा. धावसंख्येला कलाटणी, धावसंख्या जाते 27च्या घरात. थांबला, पाहिलं आणि मग फटकावला चेंडू. मित्रांनो, मयूर सुंदर अशी फलंदाजी करताना दिसतोय, संयमी खेळी करताना दिसतोय. एका बाजूला मार्गदर्शक करतायत कर्णधार स्वतः विशाल पिसाळ. मागे जर पाहायला गेलं तर साहिल सारखा विस्फोटक फलंदाज असेल, निलेश भैया सारखे विस्फोटक असतील. मात्र हे दोन्ही फलंदाज देखील तोडीस तोड फलंदाजी करताना दिसतात. आता देखील मैदानाला कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात. ओव्हर थ्रोचं थोडंसं इथं
प्रयत्न होता मात्र क्षेत्ररक्षण तैनात. एकच धावसंख्येला कलाटणी. धावसंख्या जाते बिन बाद 28च्या घरात. सुंदर गोलंदाजी केली ती यश या गोलंदाजाने. नवोदित गोलंदाज वाघोली गावचा आपण पाहतोय. वैयक्तिक पहिली सांघिक दुसरी ओव्हर घेऊन सज्ज झालाय. घेऊन चाललाय चेंडू. सामना करेल तो विशाल. आहा, पवारांच्या दिशेने दिलेली सलामी. 6 धावांचा स्ट्रोक. इथं मिळतील 6 धावा. काय फलंदाजी केली मित्रांनो. एका बाजूने विस्फोटक, एका बाजूने संयमी. नक्कीच या दोन्ही फलंदाजांचं मित्रांनो कौतुक करावं लागेल. कारण की तू थांबी मारतो, मी थांबतो, तू मार. आता मात्र धावसंख्या जाते 2 ओव्हर समाप्तीनंतर 34. सावकाश ह्यांना घरी पाठवा. तू काय कामाचा राहीस नव्हे. आता मात्र समीकरण येतंय मित्रांनो. येणारं समीकरण मित्रांनो वाघोली वर्सेस बावधन. सामना चालू. वाघोली संघाने तब्बल 30 चेंडूमध्ये 76 धावांचं लक्ष ठेवलं होतं. इथं मात्र आता येणारं समीकरण असेल 18 चेंडू 42 धावा. चेंडू मात्र जो आता विशाल पिसाळ याने मारला होता तो पॅव्हिलियनच्या वरती जाऊन अडकलेला आहे. इथं मात्र सुशांत शिंदे सारखा हा विस्फोटक फलंदाज त्या चेंडूचा पाठलाग करताना दिसतोय. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं मित्रांनो. तिसरी ओव्हर गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज. गोलंदाजाचं नाव वैयक्तिक दुसरी सांघिक तिसरी ओव्हर घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती अनुभवी गोलंदाज. इथं मात्र नक्की समाचार घेतला होता विशाल पिसाळ. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावांना कुठल्या होत्या. आता पुन्हा एकदा तोच गोलंदाज मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होतोय. विनोद. स्ट्राईकला मात्र असेल तो संयमी खेळाडू ज्याला ओळखलं जातं हा मयूर भोसले. समीकरण येत आहे 18 चेंडू. काळी ऍक्शन, युनिक ऍक्शन ज्याला ओळखलं जातं. मलिंगा स्टाईल पद्धत म्हणावी लागेल. इथे एक धाव पूर्ण दुसरे घेण्याचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज बंबल थांबले. एकच धावावर समाधान. समीकरण येतंय 17 चेंडू 41 धावा. विजय मात्र कोणाचा. विजय ज्याचा त्याला खेळायचंय. निगडी 11 संघासमवेत. यानंतर विनोद घेऊन चाललाय चेंडू. सामना करेल विशाल. कर्णधार कार्पेट स्ट्रोक म्हणावा लागेल. क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण ओव्हर इथं पाहायला मिळालाय. इथं मात्र थोडंसं चुकीचं मिसअंडरस्टँडिंग आणि निर्धाव स्वरूपाचं इथं धावफलक असेल. मित्रांनो गोलंदाजी नक्कीच विनोद चांगल्या पद्धतीने करतोय. 35 धावा बावधन संघाने देखील कुठलेल्या आहेत. गोलंदाजीत जशी चमक आहे तशी फलंदाजीत देखील चमक पाहायला मिळते. चांगली फलंदाजी करतोय तो विशाल आणि मयूर. ही जोड खूप महत्वाची आहे. ही जोड विस्फोटक म्हणून ओळखले जाते. पंचांच्या हात जमिनीला समांतर. धाव मिळाली अवांतर. एका धावेने धावसंख्या पुढे. धावसंख्या जाते 36. लग्न जुळवताना मित्रांनो 36 गुण जुळतात का पाहावं लागतं. इथं मात्र बावधन संघाने 36 धावा जुळवलेल्या पाहतोय. व्होल्टास पद्धतीचा चेंडू. फक्त दिशा दिली. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू एका धावेसोबत. धावसंख्या जाते 37च्या घरात. समीकरण येऊन पोहोचतंय 15 चेंडू 39 धावा. अजूनही सामना चालू आहे. तसं
तसं पाहायला गेलं तर अजूनही वाघोली संघाकडे हर्ष सारखा गोलंदाज अजूनही आहे, गणेश सारखा गोलंदाज अजूनही शिल्लक आहे, संतोष आहे. कोणता गोलंदाज मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज राहणारे येणाऱ्या 12 चेंडूसाठी. इथं मात्र येणारं समीकरण 15 चेंडू 39 धावा, धावसंख्यावरती 37 धावा तब्बल पाहतोय. 76 धावांचं मोठं लक्ष बौद्धन ए संघासमोर वाघोली संघाने समोर ठेवलं होतं. अनुश्री शिर्के हिच्या वाढदिवसानिमित्त जे आयोजन पाहतोय ते राजू शिर्के सर आणि जे हनुमान क्रिकेट क्लब सर या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून चांगलं आयोजन केलेलं पाहतोय. लाईव्ह सामने आहेत, स्पॉट ऑन लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून आपण लाईव्ह स्पर्धेचं प्रक्षेपण पाहतोय. दोन्ही संघांना खेळताना डगआउट आहेत, पॅव्हिलियन 2 आहेत, ए पॅव्हिलियन बी पॅव्हिलियन आहे, पंच उत्कृष्ट दर्जाचे आहेत. आणि आता पुन्हा जाऊया सामन्याकडे. घेऊन चाललाय चेंडू. आहा, काय फटका आहे मित्रांनो, ऑन साईडच्या दिशेने खेळून काढला. एक धाव पूर्ण घुसरी घेण्याचा प्रयत्न मयूर याचा विशाल याने थांबवलं. आता मात्र एका धावेने धावसंख्या सरते पुढे, धावसंख्या जाते 18-38च्या घरात. तिसरी ओव्हर मित्रांनो प्रगती पथावरती येणारे गोलंदाज हर्ष आहे, गणेश आहे, संतोष आहे. पाहण्याजोगा असेल, गोलंदाजाला स्पीड भरपूर दिसत आहे, युनिक ॲक्शन आहे, वेगळ्या पद्धतीचं व्हेरिएशन आहे. कार्पेट स्ट्रोक स्टेट ड्राईव्हच्या फटका होता, एका धावेत वाढ, धावसंख्या जाते 39च्या घरात. येणारं समीकरण पोहोचतंय 13 चेंडू 37 धावा. आता मात्र नक्कीच फटकेबाजी करावी लागेल ती विशाल आणि मयूर याला. काय चेंडू होता, ब्लॉक पद्धतीचा चेंडू घेऊन घेतला आणि चेंडू गेला सीमा रेषे पार. पंचांचा इशारा. ओव्हर समाप्त. 3 ओव्हर समाप्तीनंतर मित्रांनो धावसंख्या जाते बिनबाद 45. येणारं समीकरण येतंय 12 चेंडू 31 धावा. पाण्याजोगा असेल विजय कोणाचा, विजय ज्याचा त्याचा सामना असेल निगडी 11 संघासमवेत. दोन्ही संघ जिंकण्यासाठी खेळतायत, लढतायत. येणारा गोलंदाज वैयक्तिक अशा विशाल पिसाळ कर्णधार. विशाल पिसाळ वैयक्तिक अशा 10 चेंडूत 32 धावांवरती नाबाद अशी खेळी करतोय, तर मयूर भोसले हा 8 चेंडूत 11 धावांवरती नाबाद अशी खेळी करतोय. 18 चेंडू 45 धावांची या ओपनिंग फलंदाजांची पार्टनरशिप मित्रांनो पाहायला मिळते. येणारं समीकरण देखील आपण पाहतोय 12 चेंडू 31 धावा. आता मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. वैयक्तिक पहिली, सांघिक चौथी ओव्हर घेऊन हर्ष. 12 चेंडू 31 धावा. सर्वात वाघोली गावच्या संघासाठी जो खेळतोय, एक गाव 11 साठी सगळ्यात लहान खेळाडू म्हणून हर्ष खेळतोय आणि तोच हर्ष आता मात्र कर्णधाराने गोलंदाजाची धुरा त्याच्या खांद्यावर दिलेली आहे. चला सज्ज राहायचं, तयार राहायचं. फलंदाज मात्र विस्फोटक. आता मात्र जातोय स्ट्राईकला मयूर भोसले, नॉन स्ट्राईकला विशाल पिसाळ. येणारा गोलंदाज असेल हर्ष. समीकरण असेल 12 चेंडू 31 धावा. सामना पाहण्याजोगा आहे मित्रांनो. दोन्ही संघ हे नावाने तब्बल आहेत. एक संघ आहे कोरेगाव तालुक्यातील एक गाव 11चा, तर एक संघ आहे वाई तालुक्यातील भावधन एक गाव 11. हर्ष घेऊन चाललाय चेंडू. सामना करेल मयूर. हा काय होता ब्लॉक पद्धतीचा खोलवर टप्पा, अचूक टप्पा म्हणावा लागेल. हाय, चांगला चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. मयूर या फलंदाजाला हा चेंडू काही समजला नाही. डाव्या हाताचा हा गोलंदाजी करताना गोलंदाज आपण पाहतोय. मयूर पुढील चेंडू घेऊन सज्ज. 11 चेंडू 31 धावाचं समीकरण पाहतोय. क्षेत्रक्षणात बदल थोडासा. गोलंदाजाला चेरअप करताना सर्व खेळाडू दिसतात. उंच असा मारलेला चेंडू इथं मात्र हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक तैनात. स्वतः कर्णधार इथं झेल मात्र हातावरती उडवला आणि झेल 1 बाउन्स टिपला. धरणी मातेला दान न करता मोठा मासा मित्रांनो हर्ष या खेळाडूने टिपला. मयूर भोसले जातोय पॅव्हिलियनच्या आश्रया खाली. येणारा सिक्सर किंग निलेश भैया भोसले हा विस्फोटक फलंदाज आहे, भयानक खेळाडू आहे.
10 चेंडू 31 धावा. शरीर यष्टी मजबूत, सुंदर असं व्यक्तिमत्व, सामाजिक तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणावा लागेल. निलेश भैया मित्रसमूह, खूप मोठा मित्रसमूह आपल्याला वाई तालुक्यामध्ये पाहायला मिळतं. वाई अखंड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, सुंदर असं व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यामध्ये हुनर आणि सर्व मुलांना सर्व तरुणांना एकत्रित करून घेणारं हे व्यक्तिमत्व निलेश भैया भोसले आमचे वर्गमित्र. आज मात्र भाऊबंद संघासाठी स्वतः दुरा खांद्यावर घेऊन उजव्या हाताचा विस्फोटक फलंदाज हा मित्रांनो फलंदाज भयानक आपल्याला पाहायला मिळतो. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. निलेश भैया भोसले स्ट्राईक वरती खेळताना दिसत आहेत. एका बाजूला असेल नवोदित गोलंदाज हर्ष. अनुभव मात्र निलेश भोसले यांच्याकडे नक्कीच तोडीस तोड नाहीये. लकी स्पोर्ट यांच्या माध्यमातून निलेश भोसले भैया यांना अतिरिक्त चेंडू स्वेर मारा, चुकीचा मारा. नवोदित गोलंदाज हर्ष मात्र पुढे अनुभवी फलंदाज निलेश भैया. स्टोरी या माध्यमातून निलेश भोसले यांनी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक मित्रांनो इथं डिक्लेअर झालं, जाहीर झालंय. हर्ष घेऊन झालं चेंडू, सामना करतोय निलेश भोसले. समीकरण 10 चेंडू 30 धावा. सन्मान दिला, ऑन साईडच्या दिशेने खेळून काढला. इथं मात्र एक धाव संख्येला कलटणी मित्रांनो. धाव संख्या जाते 1 बाद 47. येणारं समीकरण असेल 9 चेंडू 29 धावा. गोलंदाजाचा हुरूप वाढवताना प्रत्येक खेळाडू वाघोली संघाकडून दिसतोय. काही क्षेत्ररक्षण सजवलंय. प्रत्येक चेंडूला स्टार्टअप घेताना खेळाडू दिसत आहेत. इथं मात्र फसवा पद्धतीचा चेंडू, बायकर चेंडू हवे, क्षेत्ररक्षक तैनात जे टिपलाय. आता मात्र मोठी विकेटचं पतन, मोठा मासा, मोठा विकेट, मोठा हटरा, मोठा दणका. भाऊबंद संघाला विशाल पिसाळ कर्णधार पॅव्हिलियनच्या आश्रयाखाली येणारा फलंदाज साहिल जगताप. साहिल देखील हा विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो भाऊबंद गावचा. मात्र विशाल पॅव्हिलियनच्या आश्रयाखाली जाताना तब्बल साहिल हो का येतो कसं काय मित्र आहे त्याचा, हा जो विनोद आहे ना त्याचा मित्र आहे, त्यामुळे तो आमच्या. मित्रांनो युनिक गोष्ट पाहायला मिळते. विनोद हा वाघोली गावचा कर्णधार, त्याचाच हा मित्र साहिल जगताप भाऊबंद गावचा. एकाच संघात बाहेरच्या मॅचेस खेळताना आपण पाहतो साहिल आणि विनोद हे लंगोटियार म्हणून ओळखले जातात. आज मात्र एकमेकांसमोर उभे टाकलेले दिसत आहेत. हर्षाने टाकलेला चेंडू बॅकची कडे घेऊन चेंडू जातो बॅकवर्ड रिजनला, डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येला कलाटणी, धावसंख्या जाते 48च्या घरामध्ये. येणारं समीकरण येतंय 7 चेंडू 28 धावा. आता मात्र नक्की षटकार आणि चौकारांची आतषबाजी करावी लागेल आणि ती चौकार आणि षटकारांची आतषबाजी करण्यासाठी दोन्ही फलंदाज तोडीस-तोड पाहायला मिळत आहेत. हर्ष काय गोलंदाजी केली मित्र. नवोदित गोलंदाज जरी असला तरी व्हेरिएशन गोलंदाजी पाहायला मिळते. घेऊन चालला हर्ष, स्वेर मारा, चुकीचा मारा, पंचांच्या हात जमिनीला समांतर. धाव मिळाली अवांतर. धावसंख्या पोहोचते ती 49च्या घरामध्ये. आता मात्र समीकरण 7 चेंडू 27 धावा धावफलकावरती असतील. विजय कोणाचा? विजय वाघोलीचा का विजय भाऊबंदचा पाहण्याजोगा असेल. येणारा गोलंदाज देखील पाहण्याजोगा असेल, कारण की 2 ओव्हरचा कोठा विनोद या गोलंदाजाचा पूर्ण झालेला आहे. येणारा गोलंदाज नक्कीच नवोदित असेल, अनुभवी असेल, मात्र फलंदाज देखील तोडीस-तोड आहेत. हा शरीराचा वेध घेतलाय. बॉल बघा शरीराला लागलेला आहे. निर्धाव पद्धतीचा चेंडू म्हणावा लागेल. ओव्हर समाप्त. समीकरण येतंय मित्रांनो 6 चेंडू 27 धावा. आता मात्र तब्बल 5 षटकारांची आतषबाजी करावी लागेल. स्ट्राईकला विस्फोटक षटकार किंग म्हणून त्याला ओळखलं जातं निलेश भैया भोसले ऑन द फायर. पाहूया निलेश भोसले भैया काय करतात आपल्या संघासाठी. निगडी संघ मात्र तयार राहायचंय.
विजयी संघ मात्र निगडी संघासमवेत खेळण्यासाठी सज्ज राहील. आमचे मित्र अमोल सोनावणे सामाजिक कार्यकर्ते यांचं या ठिकाणी आगमन झालेल्या आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं देखील मनापासून स्वागत. सामना येतोय 6 चेंडू 27 धावा. गोलंदाज आहे संतोष. वैयक्तिक पहिली सांघिक 5वी ओव्हर घेऊन शेवटचे 6 चेंडू मात्र 6 चेंडू 27 धावा. सगळ्यात जुना जाणता गोलंदाज, जुना जाणता खेळाडू, चौथीवर टाकली नवोदित गोलंदाजाने हर्षने. आता मात्र जुना जाणता गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती संतोष. पहिला चेंडू कार्पेट स्ट्रोक म्हणावा लागेल. इथे एकही धाव नाही पाहता येत. थांबवलंय निलेश भोसले यांनी साहिलला. आता मात्र 5 चेंडू 27 धावा. तब्बल 5 चेंडूला सलग 5 षटकार विजयासाठी करावे लागतील तर निलेश भोसले भैया यांना मात्र तेवढी कॅपॅसिटी देखील आहे. थोडीच गोलंदाज. पहिला चेंडू तर उंच समारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तैनात जेल मात्र हर्ष याने टिपलेला आहे. मोठ्या विकेटचे पतन. येणारा फलंदाज आता पाहण्याजोगा असेल अक्षय हा देखील अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याला ओळखलं जातं. चांगल्या पद्धतीचे फटके खेळण्यात माहीर अक्षय बावधनगावचा हा खेळाडू. आता येणारं समीकरण 4 चेंडू 27 धावा. मित्रांनो काय फलंदाजी केली ती वाघोली संघाने. त्याला थोडीच तोड खेळ केला तो बावधन संघाने. गोलंदाज संतोष घेऊन चाललाय चेंडू. सामना करतोय तो अक्षय. स्वेअर मारा, चुकीचा मारा, अतिरिक्त चेंडू. पंचांच्या हात जमिनीला समांतर धाव मिळाली. यानंतर धाव संख्येत वाढ. धाव संख्या जाते 1 धावेनं पुढे. उद्याच्या 17 मध्ये जर 2 धावा डिक्लेअर झाल्या वाईट अशा 2 धावेसोबत धावसंख्येला कलटणी. धावसंख्या जाते ती 51च्या घरात. येणारं समीकरण 4 चेंडू 25 धावा. आता मात्र पुन्हा एकदा बॅकवर्ड रिझनला गेलेला चेंडू. इथे पाहतोय किती धावा मिळत आहेत. निर्धाव पद्धतीचं म्हणावं लागेल धावफलक, कारण की इथं निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहिला. उद्याच्या 17 मध्ये तब्बल ओपन चालवायत पाहायला मिळणारे विविध भागातून मोठे मोठे खेळाडू आपल्याला याच मैदानावरती उद्या खेळताना दिसणार. काय चेंडू होत असल्यावर पद्धतीचा आणि सन्मान दिला स्टेट ड्राईव्हच्या दिशेनं. अक्षय या खेळाडूने चेंडू जातो सीमा रेषे बाहेर. धावसंख्या धावपालकावरती 57. आता मात्र विजयाचं पारडं जर पाहिलं गेलं तर वाघोली संघाच्या दिशेनं झुकलेला आपण पाहतोय. तरी देखील क्रिकेट हा खेळ मित्रांनो शेवटच्या चेंडूपर्यंत चालतो. निगडी संघाचे संघनायक त्यांनी टॉस्कबॉटच्या मंचाजवळ येऊन थांबायचंय. दुसरा सलग उंच मारलेला हा चेंडू सीमा रेषे बाहेर. स्वयंसेवक जरा चेंडू बघायचा आहे. या 2 चेंडूवरती 2 सलग षटकार. आता मात्र विजय 1 चेंडू 13 धावा. वाघोली संघ मात्र विजयाच्या दिशेने पूर्णपणे झुकलेला दिसतोय. आता मात्र औपचारिकता राहिलेली आहे ती या चेंडूवरती. चेंडूला सन्मान दिला. कार्पेट स्ट्रोक म्हणावा लागेल. ऑनसाईडच्या दिशेने मारलेला हा फटका. इथं मात्र क्षेत्ररक्षण तैनात आणि वाघोली संघ हा सामना 13 धावांनी विजयी झालेला आहे. विजयी संघाचे अभिनंदन, पराजित संघाचे आभार. दोन्ही संघाला मित्रांनो पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. यानंतरचा होणारा बिग बॅटल, बिग मुकाबला वाघोली वर्सेस निगडी. वाघोली संघाचा संघनायक आणि निगडी संघाचा